प्रथम मी श्रीदेवी भद्रकाली तसेच देवी सातेरी ब्राह्मण यांना मी नतमस्तक होऊन आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे नारळ ठेवून। माझ्यासोबत आमच्या आरोंदा गावच्या सरपंचा साळगावकर मॅडम तसेच उमेदवार माझ्यासोबतच्या उमेदवार नेहा कांबळी तसेच मी स्वतः सुदन कवठणकर। तर ही जी निवडणूक घातलेली आहे महाविकास आघाडीची, त्या निमित्ताने आज आम्ही सुरुवात केली। लोकांचा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। आज लोकांचं म्हणणं आहे की विकासाला महत्त्व द्यायचं, लोकांनी धनशक्तीला बळी पडू नये, कारण आमच्यासोबत आहे ती जनशक्ती आहे। जनशक्ती एवढी प्रबळ आहे की त्या लोकांनी ठरवलेलंच आहे। आता जे उमेदवार राहिलेले आहेत ते अपक्ष आहेत आणि कालच बातमी बघितली असेल तुम्ही की काही लोकांना 6 वर्षासाठी बंडतर्फ केले, निलंबन झालेलं आहे त्यांचं। आणि फक्त ते लोक बॅड ॲडव्हर्टाईज करतात की आम्हाला नितेश राणेंनी सांगितलेलं आहे, रवींद्र चव्हाणांनी सांगितलेलं आहे। ही फक्त फुशारकी मारतायत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे आपल्याला सगळ्यांना दिसत आहे। तुम्ही आता बघत असाल तर प्रथम नागरिक आमच्यासोबत आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य जयू आरंदेकर यांचे चिरंजीव अमय आरंदेकर हेही आमच्यासोबत आहेत। त्याच्यामुळे बीजेपीचे बरेचसे ज्ञानदीप राऊळ हे पण आमच्यासोबत आहेत, बूथ अध्यक्ष, तसेच चिंटू नाईक, शुभम नाईक, तसेच देवानंद खवणेकर, सहदेव साळगावकर, असे जवळजवळ सर्वच आमच्याजवळ। सर्वांची नावं काय घेता येत नाही कारण प्रत्येकांची नावं तुम्ही बघितली असेल। आता एवढा जनसमुदाय आपल्यासोबत आहे आणि मला वाटतं हा प्रत्येक गावात आम्हाला असाच प्रतिसाद आहे। त्याच्यामुळे विजय आमचा निश्चित आहे दोन्ही उमेदवाराचा। तर लोकांना किंवा प्रत्येक ग्रामस्थांना मी सांगू इच्छितो की धनुष्यबाण आणि कमळ ह्या चिन्हावर आपण ते बटन दाबून बहुसंख्य मताने निवडून दोघांनाही देतील याच्यात तीळ मात्र शंका नाही।